नटून-थटून साडी नेसून मस्त असं रेडी होऊन मी एवढ्या रात्रीची नक्की जाते तरी कुठे? समजेल, सगळं समजेल. तर इथे ना मी सध्या माझ्या फ्रेंडकडे आलेली. थोडंसं काम होतं माझं तिच्याकडे आणि इथं डेकोरेशन जे बघितलात तुम्ही ते 15 ऑगस्टचं डेकोरेशन होतं आणि 15 ऑगस्टच्याच रात्री आम्ही जन्माष्टमीची तयारी करत होतो. तिकडे जाणार होते. तर जायच्या आधी थोडंसं स्वीट घ्यायचं होतं मला आणि बिकानेरमध्ये आलेले तर बघत होते काय-काय स्वीट आहे. काजू कतली मी घेतली आणि बाकीचे स्वीट जे बघितलं तुम्ही 15 ऑगस्ट स्पेशल सगळे तिरंग्याचे जे मिठाई होते ते होते. तिथून मी आले मंडळाच्या इकडे. प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामात होता. सगळे स्वतःची कामं करत होते. मी गेल्या-गेल्या सगळ्यांना विचारलं, की माझ्यासाठी काही काम आहे का? तर सगळ्यांनी बोलले, "हो, आहे ना. बस ना, मी तुझ्यासाठी काम सांगते." तर हे बघा, हे काम दिलं माझ्या हातात चहा प्यायला गेल्या-गेल्या. इतकी लाज वाटत होती ना मला, की काय सांगू. जाऊन 10च मिनिटं झाले होते आणि गेल्या-गेल्या चहा भेटला. मला चहा प्यायची पण लाज वाटत होती. आणि चहासाठी लाज-बीज दिली सोडून आणि चहा पिऊन घेतला मी. कारण चहासाठी काही पण. तर इथं ना हा छोटासा पोरगा इतका छान ढोल वाजवत होता, की काय सांगू. त्याचा पण व्हिडिओ केला मी. आणि व्हिडिओ करताना ना तो शांत बसायचा. बाकी तो खूप मस्त वाजवत होता. खूप एन्जॉय केला. त्याने पण आणि आम्ही पण. त्यानंतर इथं तयारी चालू होती. पाळणा वगैरे सगळं डेकोरेट केलेला होता. मूर्ती सजवलेली होती आणि प्रसादाची तयारी चालू होती. 56 भोग जे होते ते काढून ठेवत होते सगळेजण. तर ते बघत होते. त्याचा पण व्हिडिओ घेतला मी. कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. इतकी छान तयारी झाली होती ना सगळी, की काय सांगू. भजन चालू होतं. 11 वाजत आलेले. पूजा चालू होती. आणि त्यात इतका मोठा जोराचा पाऊस चालू होता आणि तिथं सगळ्यांची चर्चा माहिती आहे का काय होती? सगळे बोलत होते, की आत्ता वासुदेव निघाले कृष्णाला घेऊन वगैरे असं इतकं छान वाटत होतं ना आणि पूजा वगैरे झाली. 12 वाजल्याच्या नंतर पाळणा वगैरे होता तो झाला आणि त्याच्यानंतर दहीहंडी जे असते ती बांधून घेतली. दहीहंडी पण फोडली, रात्रीची पण फोडली. तो पण व्हिडिओ आहे की नाही काय माहिती नाही. हां, आहे. तर त्याच्यानंतर ना प्रसाद जे प्रत्येकाने आणलेले होते ना ते वाटून घेतले आम्ही. मोदक इतके छान होते ना, मोदक पटकन संपून पण गेले. बाकी घरून मागवले ते वापस सगळ्यांसाठी. तर जायला पण घरी थोडासा लेट झालेला मला कारण पूजा वगैरे आवरली होती, परंतु पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. शेवटी आहोंनी रेनकोट घेऊन माझ्यासाठी आले आणि मला घेऊन आले शेवटी घरी. साडीवरती रेनकोट घालून येताना पण मला खूप लाज वाटत होती. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.